अशी गाडी गाडी करत नेतो ना. गाडी गाडी कर गोल गोल फिरत बसतात. लॉक दे गाडी. आई बोलता म्हणजे तुम्ही. उचलायचं म्हणजे. कन्हैयाची फॅमिली आली वाटतं. या वेलकम वेलकम. थँक्यू. तुमचीच वाट बघत होतो. हो. हो का? मग एक फोन करायचो ना. कन्हैया ग. अखिल, अगदी दारातच उभा होतास आमची वाट बघत. आज आम्ही इथे चिनू मनूच्या वाढदिवसासाठी आलोय बर का. तुमच्या दोघांच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी नाही. हो, हाच उत्साह आपल्या लग्नात देखील ठेवू. हो ऑब्विसली. रादर लग्नात तर यापेक्षा जास्त उत्साह असणार ना. बाय द वे मावशी, सॉरी आय मीन आई. हा, मी आमच्याबद्दल खरी कोणाला सांगितलेलं नाहीये. सो अरे पण एनिवेज वे आज ना उद्या कळणारच आहे ना. सो मला काय वाटतं माहितीये का अखिल, की दुसऱ्या कोणाकडून घरच्यांना कळण्यापेक्षा तुम्ही दोघांनी सांगितलं तर जास्ती बरं होईल नाही का. आता बघ ना, आज तुमच्या घरामध्ये चिनू मनूच्या वाढदिवसामुळे किती आनंद आहे. आता ह्या आनंदामध्ये जर का भर घालायची असेल तर काय हरकत आहे ना तुमच्या दोघांच्या नात्याबद्दल सांगायला. मी काय म्हणते, जयूला आजच सगळं सांगून टाकते. नाही काय ना, आईला असे सरप्राईजच नाही आवडत. सो हो अखिल, तू अगदी इतकुसा होतास ना, त्याच्याही आधीपासून मी जयूला ओळखते बर का. त्यामुळे तू नको मला सांगू तिला काय आवडतं आणि काय नाही ते. चला, आता काय मला इथेच उभं करणार आहेस का? नाही तुम्ही चला ना पुढे वा. मी आलोच, एक काम करून येतो. ठीक आहे, चल चला. अरे अखिल, टेन्शन मध्ये आहेस? काही घोळ झालाय का? नाही काही नाही. सॉरी. सॉरी. चिनू मनू बनी ऐका, घाबरू नका, मी आहे इथे. आणि जिथे आहे तिथेच थांबा, धडपडू नका. लाईट कशी गेली अचानक? मला हे व्हेरी सॉरी. ऐका तुम्ही चिनू मनू बनी आउच. ऐका ना, मी काय बोलतोय ते, ऍक्च्युली तो पसारा खूप झाला असेल ते मुलींचं आणि करतो ते. म्हणजे तुम्हाला सवय नाही ना, तर आपण जिथे आहोत तिथेच थांबूया. म्हणजे कसं लागायला नको तुम्हाला किंवा मला. ते सवय नाही आहे ना, तर त्या. तुम्ही तिघं ठीक आहात ना? हा, हो मी ठीक आहे, पण आई तू आता घाबरली का होती? ते मी नाही घाबरले. बाबा, आता जेनी कोणी लाईट बंद केले ना, त्याला चांगला फटकाच दिला पाहिजे. ठीक आहे, आपण फटका देऊया. ओके, पण आता सगळे जिथे आहात ना तिथेच थांबा. लाईट येतील आता थोड्या वेळात. ओके. इथे असणार आहे. इथे काय इथे जरा जपू ना. सॉरी, काय मध्ये मध्ये का? बाजूला वा. लाईटला पण आत्ताच जायचं होतं. हा, इथे बेबी लाईट दाखवा. हा, वायर कुठे आहे? इकडे इथे दाखवा ना. हा,
ती काळी आहे ना काळी ती 100% खराब असणार आहे. नाहीतर ती पिवळी आहे ना पिवळी ती 200%, ती जरा हलक्या दर्जाचीच आहे. ती लाल आहे ना लाल ती 300% खराब असणार आहे. ती नेहमीच तुम्हाला कळतं ना? नाही करा. नाही 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 बरं, नाही नाही बरं, नाही, मला त्याला अभ्यास नाहीये त्याच्यातला जास्त. माहितीये ना अभ्यास मी करतोय तर मला करू दे ना. बाजूला मध्ये मध्ये काही घडलं का आता? शॉक बसला आपल्याला 300%. शॉक बसला. अरे म्हणजे इलेक्ट्रिसिटी आहे त्याच्यामध्ये, म्हणजे फ्यूज मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. दादा मी बघतो, तू बाजूला हो. सॉरी सॉरी. हे काम करा ना, टॉर्च कुठे इथे मारा टॉर्च. अखिल सावकाश रे. टेस्टर वगैरे काय आणलं? आणलं ना हे धरा. काढा. हा टेस्टर आहे? नाही आहे. दीदी जा इकडे. माझ्याकडे आहे, मी सगळं घेऊनच आलो. इलेक्ट्रिसिटी. हा 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 व्हेरी गुड. तुला सांगतो भास्करराव, हे ना ती विशाखाची फॅमिली आली ना, ती आल्या आल्या लाईट गेलेली आहे. काय बोलताय बेबी? मग टॉर्च मारा. बेबी इथे मारा. सॉरी सॉरी, झटका बसला ना. हे बघा तार वितळली. आज खूप लाईट्स लावलेत ना आपण डेकोरेशन करता, तर ओव्हरलोड झालाय. दुसरी तार आहे का? तार ना? हो आहे ना, दुसरी तार आहे. 1 मिनिट. हा हे घ्या. ही बेबी ही तार आहे का? सेफ्टी पिन आहे. मला वाटलं सेफ्टीला असावी. दुसरी आहे. मी आणले, मी सगळी तयारी आलो. हा या खिशात होती. ठीक आहे. नाईस. हे घ्या. बेबी मला एक गोष्ट कळत नाही. काय? त्या सगळ्या गोष्टी तुम्ही खिशातून काढताय, हा. मग बॅग का घेऊन फिरताय? मला वाटलं सगळं बॅगेमध्ये असेल, पण कमाल आहे तुमची. पण काही म्हणा भास्करराव, मग लाईटनी काहीतरी संकेत दिला असेल आपल्याला. म्हणजे लाईट गेल्यात. बरोबर आहे. हा काही संकेत असेल तर एकतर विशाखा मावशी माझ्या आणि तनयाच्या लग्नाबद्दल आईशी बोलणारच असं म्हणाल्यात, आणि आईला कळलं तर आज नक्कीच खूप मोठा तमाशा होणार आहे. अरे वा, अभिनंदन अखिल, अभिनंदन. वा भास्करराव, अभिनंदन. लाईट आले. अखिल मला माहित नव्हतं तुम्हाला याच्यातलं पण नॉलेज आहे म्हणून. मी काय म्हणतो, इकडे ना आपला ही लॉन आहे ना, लॉन, त्या लॉन मधला जो पोल आहे ना, पोल, त्या पोल वरची लाईट खराब झाली. जरा ती बघा ना एकदा. जास्त चढावं लागणार नाही तुम्हाला. बेबी आपल्या घरात वाढदिवस आहे ना चिनवाणी म्हणून, हा तो आधी करूया का? मी कुठे लगे खांबावर चढवतो त्याला. तुम्हाला काय जबाबदारी दिली आहे? पार्किंगची व्यवस्था सांभाळायची ना. हा तिकडे सगळा घोळ घालून ठेवलाय, तो बघा आधी. हो चालतो. तिकडची लाईट लावा, तिकडची लाईट लावा, चाललंय. बाबा आपण खाली जाऊया. ह्यांना इथेच राहून देत. आपण जाऊया आणि मी केक कापतो. ठीक आहे? पण पट्टे आमचं आहे ना, मग आम्हीच केक कापणार. हो पण किती वेळ झाला तुम्ही इथेच उड्या मारतायत. खाली पाहुणे वाट बघून निघून जातील. तू नको शिकू सवाल. आम्ही बघतो आमचं काय करायचं ते. आता पण बघा ना, तुम्ही माझ्यासोबत भांडण्यातून वेळ घालवतायत. बाबा राहून दे तिकडे. चल आपण जाऊया. ओके. नाही आम्ही चला चला. जयू इथे सोय. अगं आल्यापासून शोधते, कुठे दिसलीच नाहीस तुम्हाला. काही नाही, जरा आवरावरी करत होते. काय आहे किती सुना आल्या तरी सगळीकडे मलाच बघायला पाहिजे. तू काय एकटी चालीस? अगं नाही नाही, हे आणि अनुज तिकडे बाहेर रिफ्रेशमेंट्स घेत आहेत. मंगल कशी आहेस ग? अगं मी बापडी विधवा बाई, कशी असणार. सकाळपासून देवाकडे फक्त प्रार्थना करते आहे. नवीन आई येणार आहे, तिचं आणि मुलींचं पटू दे ग बाई.
आणि तसंही आकाशने पण आता लग्नाला होकार दिलाय ना. तुझी मुलगी कुठे आहे? अरे हाय आंटी. पण खरंच जयू, तयारी अगदी जोरदार आहे हं. असं वाटतंय ना की घरात लग्न कार्यच आहे. पण काय ग, अचानक लाईटच गेले. आम्हाला सवय नाही ना ग या सगळ्याची. घाबरायला झालं ग. आणि हा आकाश कुठे आहे? नवरदेव दिसलाच नाहीये तो सुद्धा आल्यापासून. अगं तो वरती असेल, मुलींची तयारी करत असेल, सकाळपासून त्यांच्याच मागे येतो. पण त्याला म्हणू आता हे सगळं काही दिवसच हं. एकदा का हक्काची बायको आली की नवऱ्याची बरीच कामं तीच करते. पण जयू, तुला टेन्शन आलं असेल ना की येणारी सून मुलींना सांभाळून घेईल की नाही ते. हा म्हणजे तशी थोडीशी चिंता आहे, पण गुरुजी म्हणाले की आकाशला ह्यापेक्षा चांगलं स्थळ मिळणं शक्यच नाही. ती कमी झाली. अगं चिंता कशी नाही जयू. आता आकाशचं लग्न झाल्यानंतर अखिलच्या लग्नाची चिंता नाही का? नाही ग, अखिलचं लग्न काही इतक्यात करणार नाही आम्ही. घरामध्ये आधीच 2 सून आहेत, त्यांचं एकमेकींशी पटतं की नाही ते पहिलं बघायला पाहिजे. आणि ठीक आहे, अखिलचं काही वय नाही झालेलं फार, 2-3 वर्षांनी बघू. भैया तुला हे वाटणं स्वाभाविक आहे ग. पण मला एक सांग, अखिलनी आधीच बाहेर कुठे काही ठरवून ठेवलेलं नसेल ना? अगं नाही जयू, म्हणजे मला असं म्हणायचंय की आजकालच्या मुलांचा काही भरोसा देता येत नाही ना. नाही का? नाही, आमचा अखिल अगदी गुणी मुलगा आहे, हो की नाही? हो, माझ्या काही शब्दाबाहेर नाही तो. आणि अखिलसाठी ना मी माझ्या पसंतीचीच बायको आणणार आहे. त्याला शोभेल अशी, मोठ्यांचा आदर करणारी, अवनीसारखी नाकासमोर चालणारी, अगदी सालस, सुसंस्कृत, छानशी, माझ्या पसंतीचीच आणणार आहे. काय रे? काय व्यवस्था सगळी व्यवस्थित तर? हो प्रॉब्लेम नाही ना? हा? देवा प्लीज, आज काहीही करून विशाखा मावशीने आमच्या लग्नाबद्दल सांगायला नको. मी तेच म्हंटल, जुलिएट आली आहे, तिचं रोमिओ कुठे? काय काका, आज दिन फुल गार्डन गार्डन वाटत. माझा चेहरा बघून कळत नाही का? भीती वाटते मला. का? ए काका, काकीला बघून हार्टबीट्स वाढलेच वाटतं तुझे. नको ना खेचू यार माझी. ते बघ, विशाखा मावशी आणि आई बोलतायत. मग काय झालं? ते काय फर्स्ट टाइम बोलतायत का? हळू हो ना जरा, हळू हो ना. का आमच्याबद्दल कळल्यानंतर पहिल्यांदाच भेटतायत ना त्या, पहिल्यांदाच बोलतायत. अरे मग भारीच आहे की, तुला काही सांगण्याची गरजच नाही. विशाखा आजीच आपल्या आजीला सगळं सांगून दिले टाळी. तेच तर नकोय ना हुशार. तुला आईचा राग माहिती नाहीये. तुझी आजी आहे ना, जाऊ दे ना यार प्लीज. विशाखा मावशीने काहीच सांगितलं नाही पाहिजे. नाही काम करतो, मीच काहीतरी करतो. अरे अखिल, इथे काय करतोयस? बाहेर पार्किंग मध्ये सगळा गोंधळ चालू आहे. तू चल आधी. बेबींना पकड, बेबींना सगळं माहितीये. अरे त्याने सगळा घोळ घालून ठेवलाय, सगळं ट्रॅफिक जाम झालंय. तू चल. मला एक महत्वाचं काम आहे. अरे त्याच्यापेक्षा महत्वाचं काय असेल? तू चल बघू. हे बघ काय काय गोंधळ चाललाय बघ. नाही मी काय म्हणते माहितीये का जयू, की आजकाल कुठे मिळतात ना अशा मुली. नाही बघ, तुझी अवनी गुणीच आहे. पण कसं आहे ना की पिढी बदलली की गुणही बदलतात. आणि कसं आहे ना मंगल, कधी कधी काय होतं माहितीये का, की मुलगी ना अगदी आपल्या नजरेच्या समोर असते पण आपल्या लक्षात जात नाही. अटेन्शन अटेन्शन अटेन्शन. मुली आले वाटतं. चल ग, चल 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 यश. हो, Hello everyone. Hello. Welcome to this grand birthday party. मला माहितीये तुम्ही सगळेजण इथे माझं बोरिंग बोलणं ऐकायला नाही, तर आपल्या बर्थडे गर्लला बघायला एक्साइटेड आहात. म्हणजे खरं पार्टी करायला एक्साइटेड आहात ना? आणि केक खायला. So I would like to welcome Mr. Akash Thakur,
वसुंधरा रानडे. आताच्या रानडे नंतरच्या ठाकूरच बरं का. आपला बनी आणि आपल्या बर्थडे गर्ल्स चिनू आणि मधू. So count with me. 5, 4, 3, 2, 1. सोन म्हणून पसंत आहेस मला तू. अहो विशाखा मॅडम, ही मुलगी वसुंधरा लग्नाची नाहीये, डिवोर्सी. तनया बेटा, हीच बर का ती डिवोर्सी. तुझ्या दादाच्या गळ्यात पडण्याचा प्रयत्न करत होती. पूर्ण पैसे द्यायची लायकी नसेल तर मग कशाला विकत घेता वस्तू त्यांच्याकडून? तुमचे 50 रुपये. हीच ती मुलगी. आपण नाही का त्या गरिबांच्या वेडिंगला गेलेलो ती. पण हिला तरी मुलगा आहे ना, आणि हिच्याशी कसं कोणी लग्न करू शकतं? प्लीज डोंट टेल मी आकाश दादा या बोगस मुलीशी लग्न करतोय. ओ गॉड, शी डझंट डिझर्व दिस. मम्मा एक काम करू, चल आपण खरं काय ते जाऊन सांगूया, म्हणजे जयश्री आंटी बरोबर हे लग्न मोडतील. थांब आणि जरा हळू बोल. खरं काय आहे हे सगळ्यांच्या समोर यावं असं वाटतंय ना तुला? मग त्यासाठी योग्य क्षणाची वाट बघायला पाहिजे. ओ विशाखाबाई, हिंमतच कशी झाली तुमची माझ्या मुलीला हात लावायची? तिचं वय, शिक्षण, मुळात ती लग्नाची आहे का, आमची काय इच्छा आहे या कशाचाही विचार न करता जबरदस्तीने तुम्ही तिला सून करायला निघालात. विशाखाबाई, चूक तुमची आहे. तिला बोल लावायचं काम नाही. डिवोर्स झाला म्हणजे आयुष्यावर एक काळा डाग पडला असं मानतात तुमच्यासारखे लोक. आज या भर मानवात मी तुम्हाला ठामपणे सांगते, माझ्या वसूचा पुनर्विवाह होणार आणि तो मी करून देणार. हिने 4 चौघांमध्ये माझा अपमान केला होता ना, त्याची शिक्षा सुद्धा तिला 4 चौघांसमोरच मिळायला हवी. कळतंय ना? अरे काय तुम्ही इथे काय बसलात? मुलींचे आजी आजोबा आहात ना, मग चला तुम्ही पण वरती पाहिजे. मग एक मिनिट, एका खास व्यक्तीची ओळख करून द्यायची तुम्हाला. माझ्या अगदी जवळची व्यक्ती आहे. विशाखा, नाउ जस्ट वेट अँड वॉच. जयू आले ग. काय ग जयू, तू म्हणत होतीस ना मला वसुंधराचे आई बाबा कुठे आहेत, त्यांच्या फॅमिलीला का नाही बोलवलंस? हे तिचे आई बाबा. नमस्कार. नमस्कार. ही माझी अत्यंत जवळची मैत्रीण विशाखा. फक्त तुझीच नाही, अख्ख्या ठाकूर कुटुंबाची. मी सगळ्यांना चांगलीच ओळखते आणि ही सगळी जण सुद्धा मला चांगलेच ओळखतात. आणि आकाश ना मला अगदी माझ्या मुलासारखा आहे. हो की नाही ग जयू? हो.
तुमच्या दोघांकडे बघून अजिबात वाटत नाही ही वसुंधरा तुमची मुलगी आहे. छान मिळवते, सवय असेल ना तिला. नाही, माफ करा मला, पण वाटतच नाही हो की वसुंधरा तुमची मुलगी आहे. ते आई आहात तिची, तुमची मुलगी, तुम्हाला सर्व गुण संपन्नच वाटणार नाही का? अगं खरं तर वसुंधरा यांची सून आहे. त्यांचा मुलगा गेल्यानंतर त्याने इतका जीव लावला तिच्यावर की ते तिचे आई वडीलच होऊन बसले. मुलगा गेला का तुमचा?